श्लोक 29. अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमाचास्मि यमः संयमतामहम्. अर्थ: नागांमध्ये अनंत नामक नाग, जलचरांमध्ये वरुण, पितरात अर्यमा आणि नियमन करणाऱ्यात यम या भगवंताच्या विभूती आहेत. विवरण: अनंत शेषनाग संपूर्ण नागांचे राजे आहेत. यांना 1000 फणे आहेत. ते क्षीरसागरात भगवंताची शय्या होऊन राहिले आहेत. म्हणूनच भगवंताला शेषशायी असे सुद्धा म्हणतात. भगवंताबरोबरच यांनी काही वेळा अवतार घेतलेला आहे. उदाहरणार्थ रामायणात लक्ष्मण, श्रीकृष्ण अवतारात बलराम, तसेच सर्व पृथ्वीचा भार यांनी आपल्या मस्तकावर तोलून धरलेला आहे असे समजले जाते. अनंत म्हणजेच शेषनाग होय. याचे डोक्यावर पृथ्वी आधारलेली आहे अशा आशयाचा उल्लेख महाभारतात भीष्म पर्वात केलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की शेष निर्माण केलेला जो देव अनंत व विश्वरूपी आहे तो सर्व भूतांना पर्वतासह पृथ्वीला धारण करतो. वरील अर्थाव्यतिरिक्त या श्लोकाचा एक अर्थ असाही आहे की शेष म्हणजे उरलेले सर्व. जे निर्माण केले ते अनंत होते, त्याला अंतच नव्हता, तो विश्वरूप. सर्व विश्व म्हणजेच अनंत. हा अनंत शेष पृथ्वीला व सर्व भूतांना धारण करतो. येथे पृथ्वी व सर्व भूते यांना धारण करतो असे सांगितले आहे. पण या पृथ्वीशिवाय जे ग्रह, नक्षत्र, तारे इत्यादी आहेत ते सर्व शेष आहेत. ते सर्व मिळून अनंत विश्व. त्या शेषाच्या शक्तीमुळेच पृथ्वी अधांतरी राहिलेली आहे. सूर्यमालेतील ग्रह याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या समतोलामुळेच पृथ्वी टिकून राहिलेली आहे. आजचे सायन्स सुद्धा हेच सांगते आणि महाभारतात सुद्धा हेच सांगितलेले आहे. पण आपण त्याला म्हणजे त्या अनंताला शेषनाग, 1000 फण्यांचा वगैरे समजतो. ऋग्वेद काळापासून ऋषींना सूर्यमालेतील बुध, शुक्र, गुरु, शनी इत्यादी ग्रह माहीत होते. या असंख्य ग्रह नक्षत्रांना कदाचित 1000 फण्यांची उपमा दिलेली असेल. इथे सर्प आणि नाग यातील एक फरक असाही सांगतात की साप हे जमिनीवर तर नाग हे पाताळात म्हणजे जमिनीचे खाली राहतात. वरुण यादसामह. यादस म्हणजे जलवासी. संपूर्ण जलचरांमध्ये जलदेवतांचे अधिपती वरुण आहेत. तो सागराचा व जलचरांचा स्वामी आहे. अर्यमा, कव्यवाह, अनल, सोम इत्यादी 7 पितृगण आहेत. त्यात अर्यमा हे मुख्य आहेत. कव्यवाह, अनल, सोम, यम, अर्यमा, अग्निश्वात, बहिर्षत असे हे 7 जण आहेत. यम संयमताम अहम. संपूर्ण यमनियम करणारा तो यम. प्रत्येक प्राण्यांवर शासन करणारे जितके कोणी अधिकार किंवा राजे आहेत त्यात यमराज हे मुख्य आहेत. प्राणी कसाही असो, त्याची वेळ आली की मृत्यू देण्याचे काम हा यम करतोच. नियमांचे काटेकोर पालन करण्यात तो कधीही चूक करत नाही. हा कठोर व एकमेव असा नियंत्रक आहे. त्यामुळेच जगातील प्राण्यांचे संतुलन राहिलेले आहे. अशा रीतीने अनंत शेष, वरुण, अर्यमा, यम हे भगवंताच्या विभूती आहेत. इथे आपण थांबूया.